ते मळगाव गावामध्ये एक राऊळ म्हणून आहे, त्यांच्या विहिरीमध्ये पडलं होतं. ते रात्रीच्या वेळी विहिरीमध्ये पडलं. ते सकाळी ज्यावेळी बाहेर पडून विहिरीचं पाणी भरण्यासाठी गेले, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की तिथं वाघाटी एक वन्य प्राणी विहिरीमध्ये पडलेला आहे. त्याने लगेच आम्हाला वन विभागाला कळवलं. त्या ठिकाणी आम्ही लगेच आमची RRT टीम जागेवर पोहोचून त्याला तात्काळ त्याला सुखरूपपणे रेस्क्यू करून जाळ्यातनं आम्ही त्याला बाहेर काढलं. त्यानंतर आम्ही त्याची वैद्यकीय तपासणी वगैरे करून ते सुरक्षित असल्यामुळे त्याला नैसर्गिक दिवसात ताबडतोब मुक्त केले. कंट्रोल रूमचा आमचा नंबर आहे आणि हा 24 तास आमचा नंबर चालू असतोय. तो 02363 272 005. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं करू शकतात, कुठून पण करू शकतात. मी रामचंद्र भिकाजी रेडकर, पथक प्रमुख सावंतवाडी. माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर 94 21 12 91 99. आमच्या टीमचं एवढं काम आहे. आता इथं जेवढे प्राणी दिसतात, सांबर असू दे, गवा असू दे, बिबट असू दे, साप असू दे, कुठलाही प्राणी जरी आपल्या घराजवळ आला किंवा विहिरीत पडला तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा इथं दिलेलाच आहे. त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आम्हाला तात्काळ कळवल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी येऊन लगेच त्याला सुखरूपपणे रेस्क्यू करून नैसर्गिक अवस्थेत मुक्त करण्याची आमच्याकडे तजवीज ठेवलेली आहे. या प्रक्रियेसाठी आपल्याला पैसे लागत नाही. ही शासनाची स्कीम आहे आणि शासनामार्फत आम्हाला ह्याचं मानधन दिलं जातं. त्याप्रमाणे आम्ही हे सगळं केलं जातं आहे. पण या ठिकाणी जर कोणी मानधन मागण्याचा प्रयत्न केला, त्याला मानधन देण्याचा काहीही अधिकार नाही आहे. आमची ही टीम पूर्ण सावंतवाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ठिकाणी कॉल असेल तिथं आमचा कंट्रोल रूमला कॉल असतो ना, आम्ही सगळ्या माणसांना पाठवले जातात. आमच्या टीमचं प्रमुख काम म्हणजे वन्य प्राणी, सगळे वन्य प्राणी, साप, इतर प्राणी आहेत, बिबट, फणस, हे सगळे प्रकारचे वन्य प्राणी आहेत, तेवढे रेस्क्यू केले जातात. रेस्क्यू म्हणजे ज्या ठिकाणी कुणाच्या घरात आला साप किंवा विहिरीत पडला प्राणी, त्या ठिकाणी आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही जाऊन त्या ठिकाणी लगेच त्याला रेस्क्यू करतो सुरक्षितपणे.